आता कुठं मस्त वाटून राहिलं बाप्पा. त्या दिवसभराचं बाप्पा गरमी झाली. काय बाप्पा नवीन साड्याने कस 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 लागते बाप्पा. आता कुठं जीवाले बरं लागून राहिलं साडी काढल्यावर. घे ना घ्या. तुमच्यासाठी बनवलं म्हटलं मस्त निंबू सरबत बनवलं चांगलं थंड बर्फ टाकून बनवला पण. हा मस्त थंड थंड लागून राहिलं. वा वा मस्त बनवलं वा मस्त बनवलं. कोण एवढं चांगलं लागून राहिलं. बाहेरून गरम गरम ह्याच्यातून आली एकदम चांगलं लागून राहिलं. नाही तर एवढं खास नाही लागलं असतं पण थंड थंड भरलं मस्त लागते बा उन्हीतून आल्यावर. कसं कसं झालं आई लग्न. कसं झालं लग्न. काय पाहा लागते बाई मा बहिणीच्या इथं. काय सांगतो तुले काय लोक होते हो माय. काय लोक होते का जसं पायता ध्यान लागे म्हटलं. नवरदेवानं म्हटलं बाई ते नवरीला याच्यातूनच बसून आणलं. कायच्यातून होय तर मला नाही समजलं ते कायच्यात बसून आणलं तर बिचारे. मला भरलं मस्त दिसे बिचारे ते तर मला लय आवडलं. अनशीबाई ते नवरी नवरदेव त्याच्यातच बसले मस्त ते गोल 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 फिरे आणि मग ते नमस्कार कर ना बाप्पा. भरलं मस्त वाटे हो बिचारे. तर एवढं चांगलं म्हटलं लगन गमवलं म्हटलं बाई तुम्ही. एवढं चांगलं लगन गमवाले काय घ्या घरी. चांगलं जेवाले काय मस्त होतो बाई. रंगाचं जेवाले होते म्हटलं. आम्ही तर म्हटलं दोघी जणीनं म्हटलं गुपचूप तर किती खाल्ले व किती खाल्ले. आणि ते मंचुरियन काय वय व भले मस्त लागे हो बिचारे. आम्ही खाल्ले बाय 2-4 वाट्या खाल्ल्या. आम्ही पहिले वाट्याच घेतल्या ताटं घेतलेच नाही. आणि ताटाचे पैसे पडते ना म्हटलं वाट्याच घ्या आपण. वाट्यानंच खाल्लं आम्ही. मी आली असती आई पण मला हे ऊन सहन नाही होऊन राहिली एवढ्यात म्हणून मी आली नाही. नाही तर याले काय बाई. उलट घरी तरी असंच आपण रोजच्या रोज नवीन नवीन सगळं काही दिसते वेगळं वाटते चांगलं वाटते. आली असती मी पण मला या ऊन नाही सहन होत म्हणून नाही आली. काय सांगू बाई मला अय्यर भेटला. अय्यर द्यायला विचार मा बहिणीनं. देऊ नको कर निमताच एवढी निमता करे का द्यायलाच बाई. अय्यर साडी भली मस्त दिली हो मा बहिणीनं. भली मस्त दिली. आणि बाया येता मला बायानं दाखव म्हणे. माय म्हणे किती साजरी द्यायली हो म्हणे तुमच्या बहिणीनं साडी. किती साजरी द्यायला म्हणे. बिचारी मेहंदी गिंदीत घालता येते म्हणे बाया. मेहंदी कलरची दिली तर. मग तुम्ही नाही नेलता का. तुम्ही नाही नेलता का. तुम्ही तर मला नेतो तुम्ही नेला नव्हता काय. घरीच तर पडला दिसला तिथं ना दिला ना आपण दिला चांगलं नाही वाटत ना इथे. चांगलं नाही वाटत ना. विसरली तर काय करू शकतो बाई. राहिलं आता दिन एखाद्या गेली म्हणजे एखादा अधिक तिच्या पोरीच्या अधिक लग्नास आहे आणि देऊन देईन. हो द्या तुम्ही द्या नाही पण असं चांगलं वाटते का. त्याला आपण ऑयर दिला काही बाई बुढीनं तर नाव मुश्किलच लावली. साडी नाही दिली काही नाही काय पोराचं नाव काय बदनाम करायला आलं का बुढीनं. तुम्हाला वाटते पण एकाच्या तोंडची गोष्ट 10च्या तोंडले जाते. तुम्ही काय घेतला बाई मी नाहीच म्हटलं ना तिले. तिने जबरदस्तीने हातात ठेवून दिली. म्हणे घ्यास लागते म्हणे तुला घ्यास लागते म्हणे. आता काय करू आता फेकून देऊ तिच्यापाशी. घेतली तर घेतली पण आता जर कुठं गिट भेटल्या नाही तर त्याच्या घरी जा तिला ऑयर करून द्यायचा. चांगलं नाही वाटत. काल द्या लागते जाऊ दे ना. झालं ना आता लगन. मतलबाचा भल्ला सुस्ती भल्ली मतलबी आहे बुड्डी. अशी एक साडी नव्हती का एक साधी साडी नव्हती काय द्याले. अशी करते घरचं नाव बदनाम करणं लावलं ह्या बुडीनं. होत आपण म्हटलं चांगलं म्हटलं आता फिरायला जाऊ बापा. फिरायला जाता येते काय. आताच तर सासूबाईनं म्हटलं तर आपल्याला चाल जा म्हणून. इथं लग्नात आपण गेलो नाही आणि बात पोटात येईन म्हटलं. आपण गेलो तर तिकडे अधिक भांडणाचा का कुठं नाही. आता नाही जाऊ. आता जरासं पाणी गिनी पडू दे काही दिवसानं मग जाऊ आपण फिरायला. हो ताई हे तुमचं बरोबर आहे. हो ताई हे बरोबर आहे तुमचं. का कोमल काय म्हणे बुडी मला काय कळलं का साडी नाही दिल्ली नाही का साडी. हो ताई त्याच्या बहिणीनं दिल्ली द्यायला येईन ऐरणे नेला येईन. बरोबर आहे का ऐरणे नेणं यायचं. असं आपल्या बुडीनं दिल्ली नाही म्हणजे ऐर नाही दिला. उद्या ना आपल्या काका लागते त्याचं थोपात बसन. ताई बरं लागते का बरं. मग आणि मी श्रीला द्यायला गेली तर तुम्ही तर मस्त गाणे ऐकून राहिले होते. तुमच्या खोलीत नाव वाजून राहिलं होतं गाण्याचं. कोण ऐकून राहिलं होतं गाणे. कोणी तर नव्हतं खोलीत. तुम्ही सुद्धा येतात म्हणजे तुम्हीच ऐकले असेल ना गाणे. बापा माहित आता फजितीच झाली. आता काय होईल म्हणू काय म्हणू. नाही मी गाणी नाही ऐकून राहिली होती. हे गाणं लागलं होतं पोट्ट्याच्या इकडून बटन दाबली गेली असन त्याच्या इकडून लागल्या गेले. मी तर झोपलीच होती. तुला कुठं दिसली गाणी ऐकताना बापा. शीत माझ्याच पाशी होता. तुम्ही जेव्हापासून खोलीत गेल्या तेव्हापासून त्याच्याकडून कधी बटन दाबली. मिस होती तिथं हजीर. नाही ना मी काय
गाणे ऐकून राहिली होती. मी तर झोपली होती, आराम करून राहिली होती. बरं आताही बरं लागत पण सासूबाई आली म्हणून उठा लागलो. काय मी गाणे गिणी नाही ऐकून राहिली, लागली असं माझ्या डोळ्या लागला. मला काय माहित कुठून लागलं, काय लागले तर गाणे. ही बाई मी सगळं पाहिलं. किती खोटी बोलते बाई माझी जाऊ, किती खोटी बोलते देवा. रील स्क्रोल करून राहिल्या होत्या, किती खोटेपणा आहे. झोपली होती ना तसं. आत्ताही पितळ उघडं काढतो. पितळ उघडं काढून काय आहे, जाऊ दे, काही बोलायला पुरत नाही. काय वाईट होऊन काय आहे. कायचा विचार करून राहिली, कायचा विचार करून राहिली एवढ्या वेळची. मनात पाहून राहिली तर मनाच्या मनात काय करू, बोल करून राहिली. काही नाही आईच्या इच्छी आठवण आली ना, आईची आठवण आली ना म्हणून बा मी तिकडे असं जा, फिरायला जा, तसं जा, ते आठवण राहिली. थोडशानं बसवली बाई, माया पितळ उघडं पडलं असतं आता. पण ताई धोपो का काही हो तुम्ही, तुमची तब्येत बरोबर नसताना पण लक्ष ठेवत जा बाप्पा. एखाद्या दिवशी चोर येईन, चोरून घेऊन जाईन, तुमचं लक्षच नाही राहील. जरी तब्येत बरोबर नसली पण लक्ष ठेवायचं सारे इकडे वही ताई. लक्ष ठेवते मावर एवढे मध्य राहते का हो मी. चोर येईन तरी मला लक्षात नाही राहीन. नाही काय सांगता येते बाप्पा. आज असतं तुमचं एवढं लक्ष नाही, कोण आलं कोण नाही, तुमच्या खोलीत गाणे कोण लावले कोण नाही. जाऊ दे ना कोमल, तू काय ट्रेस घेतो डोक्यावर. जाऊ दे. आणि ताई त्याच्यात निंबू सरबत ठेवला आहे फ्रीज मध्ये, लागत असेल तर पिऊन घ्या तुम्ही. बीपी कमी झाली असेल तर बरोबर होते, जाग्यावर आले घ्या. नाही बरं लागते ना आता बरं लागून राहिलं ना आता काळजी गरज नाही. आता झाली दुरुस्त. काम होता झाले दुरुस्त. काम करेपर्यंत हे होते. तिकडे जाऊन लागून मोबाईल पाहिला. मला का माहित नाही काय, पण आपल्याला वाटते जाऊ देवा, काय उलच्या गोष्टीसाठी भांडणं करणं. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहा.